नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण एक फुलाचा वेगळा पॅटर्न बघणार आहोत। त्यासाठी मी हिरवा आणि पिवळा धागा घेतलेला आहे। जे आपण छोटे छोटे पॅटर्न आता बघतो आहे त्यापासून तोरण रुमाल कसे तयार करायचं हे आपण बघणार आहे। लास्ट टाइम आपण फुलपाखरू बघितलेले आहेत आणि त्या फुलपाखराचे बरेच प्रकार आपण करून ठेवलेले आहेत। आता हे फुलाचं ही सेम तसंच करणार आहोत। तुम्हाला जर सेम कलर हवा असेल, एकच कलरची फुलांचं तोरण, तर तुम्ही एक करू शकता किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये जरी केलं तरीही चालेल। ओके, तोरणपट्टी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा त्या तोरणपट्टीला ह्या फुलांचा वापर किंवा त्या फुलपाखरांचा वापर कसा करायचा असं हेही मी तुम्हाला सांगणार। अशी 2 तोरणाचं व्हिडिओ आपण पुढे करणार आहोत, पण त्यासाठी ही बेसिक तयारी आहे। ओके, कारण की ही फुलं छोटी छोटी आहेत, वेळ कमी लागतो आहे। इतर कामं असल्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे, त्यामुळे मग हे छोटे छोटे पॅटर्न आधी दाखवून लास्टला मी तुम्हाला ते तोरण कसं तयार करायचं हे दाखवणार आहे। ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये तोरणपट्टी आपण बघूया। आता सध्या हे अजून एक फुलाचा पॅटर्न बघूया। मी हा हिरवा कलरचा धागा घेतलेला आहे आणि हा आंबा कलर आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही पांढरा कलर घेतला तरी चालेल। पांढऱ्या कलरमध्ये पण हे फूल खूप छान दिसतं, किंवा दुसरा कोणताही कलर जो तुम्हाला आवडत असेल ते। याआधी मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की इतरांच्या सांगण्यापेक्षा आपल्या नजरेला जे चांगलं वाटतं तो कलर तुम्ही घ्या। ठीक आहे, हे आधी मॅजिक राऊंड घ्यायचा आणि सुई काढून घ्यायची। ठीक आहे, मॅजिक राऊंड तयार केलेला आहे। आता 1 2 3 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब। त्या व्यतिरिक्त 19 खांब आपण आता विणणार आहोत। टोटल 20 खांब आपल्याला या राऊंडमध्ये विणून घ्यायचे आहेत। चार, हे असे 20 खांब या मॅजिक राऊंडमध्ये विणून घेऊया। ओके, हे असे 20 राऊंड खांब तयार झालेले आहेत। आता हलक्या हाताने करायचं हे काम। ओके, जास्त धागा खेचायचंही नाही आणि जास्त हे पण नाही, सैल पण सोडायचं नाही। खेचून घ्यायचा। पहिले 3 साखळ्यातला पहिल्या साखळीत मुका खांब, अशा पद्धतीने पहिला राऊंड। ओके, उरलेले धागे असते ते सर्व आपलं काम पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित ॲडजस्ट करायचे, पण ते सगळं काम झाल्यानंतर आता पिवळा धागा घ्यायचा। इथला कुठल्याही एका साखळीवर आपण हा धागा जॉईन करायचा। ठीक आहे, 1 2 3 4 5 5 साखळ्या घेतल्या। आता हा धागा एकदा 2 3 आणि 4, एकच मिनिट, 1 2 3 आणि 4 4 वेळा गुंडाळायचा आणि त्याच साखळीत घालून पहिल्या 2 साखळ्यातनं पुढच्या 2, ठीक आहे, पुन्हा 1 2 3 4, परत पुढच्या साखळीत घ्यायचा। आधी एक साखळी झाल्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीत पुन्हा दुसरा खांब घ्यायचा। 1 2 3 4 5, ठीक आहे, 1 2 3 4, पुन्हा तिथेच 1 2 3 4 आणि 5, पुन्हा 1 2 3 4 5 5 साखळ्या घेतल्या। पहिल्या या साखळीतनं सुई बाहेर काढायची आणि हे इथे मुका खांब। ठीक,
पुन्हा सेम 1 2 3 4. पुढच्या साखळीवर पुन्हा खांब 1 2 3 4 आणि 5. एक 2 3 4. पुन्हा त्याच ह्याच्यावर एका खांबात 2 2 खांब आपल्याला विणायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा पुढच्या ह्याच्यात 3 4. पुढच्या साखळीत पुन्हा 1 2 3 4. पुढच्या साखळीत 1 2 3 4 आणि 5. झाले. आता इथे काय करायचं आहे, साखळ्या घ्यायच्या. पहिल्या सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण 5 साखळ्या घेतल्या तसं लास्टला 1 2 3 4 आणि 5 आणि आहे तिथे मुकाखांब. ही आपली झाली एक पाकळी तयार. ठीक आहे. आता आपल्याला हा धागा पुढच्या साखळीमध्ये घ्यायचा आहे. पुन्हा 1 2 3 4 5. झालं. सेम 1 2 3 4. पुन्हा तिथेच जिथे साखळी घेतली तिथेच पुन्हा 1 2 3. नाही थांबा, इथे राऊंड चुकले. 1 2 3 4. पुन्हा इथेच 1 2 3 4 आणि 5. ओके. 2 3 4. पुढच्या ह्याच्यात साखळीत 1 2 3 4 आणि 5. सेम 1 2 3 4. तिथेच 1 2 3 4 आणि 5. हे 4 खांब झाल्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5 साखळ्या घ्यायच्या. पहिल्या साखळीत मुकाखांब घालायचा. पुन्हा 1 2 3 4. पुढच्या साखळीत पुन्हा सेम 1 2 3. एकच मिनटं. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4. पुन्हा तिथेच 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पुन्हा सेम 1 2 3 4. पुढच्या राऊंडमध्ये 1 2 3 4 आणि 5. 3 4. सेम तिथेच 1 1 2 3 4. सेम त्याच ह्याच्यात साखळीमध्ये प्रत्येकी एका खांबामध्ये 2 2 खांब आपण अशा पद्धतीने विणत जायचं आहे. 1 2 3 4. त्यानंतर हा 1 2 3. इथे आपण 5 साखळ्या घ्यायच्या. याला शेवटचा खांब हा 5 साखळ्यांचा असेल. 1 2 3 4 आणि 5. त्याच खांबात असे 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने हे फूल प्रत्येक पाकळी आपण तयार करून घेऊया. ओके.
हे अशा पद्धतीने छानसं फूल तयार झालेलं आहे. ओके, यात तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. पांढऱ्या कलरमध्ये पण फार छान दिसतं. मधला कलर कॉमन ठेवायचा आणि बाजूचा कलर आहे तो वेगवेगळा घ्यायचा. असंही तोरण छान दिसणार. ओके, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण पट्टी आणि त्याच्यानंतर त्या पट्टी आणि ह्या फूल आणि फुलपाखरू जे लास्ट व्हिडिओमध्ये आपण केलं होतं त्याचा वापर करून तोरण तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन एक रिक्वेस्ट आहे, ज्यावेळी तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळी परत अनसबस्क्राईब करू नका. कसं होतं आहे, व्हिडिओमध्ये गॅप होत असल्यामुळे काही जण अनसबस्क्राईब करतात, पण तसं करू नका. एकदा सबस्क्राईब केलेलं की ते तसंच राहू दे, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तर नीट राहा, काळजी घ्या. बाय.